नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी अनुराग. तुम्ही बघत आहात उद्योग मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या कामासाठी आणि किती निधी आला आहे हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल माहिती तर तुम्हाला कसं जाणून घ्यायचं आहे याची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही उद्योग मराठी चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे तो पण दाबून द्या, कारण असेच नवनवीन अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणते कामे चालू आहेत हे बघायचं असेल तर गुगलच्या सर्च बारमध्ये फक्त ग्रामपंचायत असं सर्च करा. ग्रामपंचायत सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असं ओपन होईल डॅशबोर्ड. इथे तुम्ही बघू शकतात पहिलीच वेबसाईट आहे नरेगाची. या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात असा इंटरफेस तुमच्यासमोर येतो. इथे तुम्हाला ग्रामपंचायतचे सगळे कामं इथे दाखवण्यात येईल. डाटा एंट्री. तर आपल्याला दुसरं ऑप्शन निवडायचं आहे जनरेट रिपोर्ट्स. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. जसं जसं मी सांगतो मित्रांनो त्याच ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला जी लिस्ट आहे ती बघण्यास सोपं होईल. तर त्यानंतर तुमच्यासमोर असं डॅशबोर्ड ओपन होईल. इथे तुम्ही बघू शकतात प्रत्येक राज्याची लिस्ट आलेली आहे. सर्व राज्यांची नावं इथे दिसत आहे. आपलं राज्य महाराष्ट्र आहे इथे बघू शकतात. तर महाराष्ट्र राज्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. इथे तुम्हाला रिपोर्ट्समध्ये तुमचं जे फायनान्शियल इयर आहे ते निवडायचं आहे. आता फायनान्शियल इयर 2024-25 चालू आहे सध्या, तर आपण हे फायनान्शियल इयर निवडून घेऊ. त्याच्यानंतर इथे खाली तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. डिस्ट्रिक्ट आपलं जे काही असेल तुमचं ते डिस्ट्रिक्ट तुम्ही निवडून द्या. त्याच्यानंतर ब्लॉक निवडायचं आहे. जे तुमचं सर्कल ऑफिस येतं ते ब्लॉक निवडा. त्यानंतर तुमची ग्रामपंचायत कोणती आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. ग्रामपंचायत निवडल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर ग्रामपंचायतची सगळी इन्फॉर्मेशन आलेली आहे. जॉब कार्डचे रजिस्ट्रेशन, परत डिमांड, अलोकेशन, रजिस्ट्रेशन, असे सगळे ऑप्शन्स आलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात इथे खाली यायचं आहे. इथे आल्यानंतर इथे रजिस्टरचा जो 6वा ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला वर्क रजिस्टर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंबर लक्षात घ्या, 5वा नंबर आहे. वर्क रजिस्टर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. वर्क रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर इथे सगळी माहिती तुमच्या ग्रामपंचायतमधली आलेली आहे. जर तुम्हाला काही स्पेसिफिक डेटची माहिती पाहिजे असेल, समजा तुम्हाला या तारखेपासून किंवा एका महिन्याचाच तुम्हाला रिपोर्ट पाहिजे असेल ते त्या महिन्यामध्ये कोणकोणते कामं झाले, इथे तुम्ही पासून दिनांक आणि पर्यंत दिनांक या दोन्ही तारखा सिलेक्ट करून तुम्हाला जी माहिती हवी असेल त्या काळातली ते तुम्ही बघू शकतात. तर अशी इथे सगळी माहिती तुम्ही इथे बघू शकतात. कामाचे जे पण काही तारीख आहे ती पण इथे आहे. ग्रामपंचायत काम सुरू होण्याची दिनांक, काम कधीपर्यंत चाललं त्याची दिनांक, याच्यासाठी किती खर्च आला याची सगळी माहिती तुम्हाला या लिस्टमध्ये दिसून जाईल. प्रत्येक कामाची इथे सेपरेट फाईल बनलेली आहे. जर तुम्हाला एखादी स्पेसिफिक फाईल बघायची असेल तर अशा त्या फाईलवर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या फाईलची तुम्हाला सगळी अशी डिटेल्स दिसून जाईल. ही तुम्ही इथे चेक करू शकतात. किती दिवसासाठी हे काम चाललं, काय किती पैसे लागले, काय लागले, सगळी डिटेल इथे आहे. इथे खाली तुम्ही ही माहिती प्रिंट पण करू शकतात. जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी खूप महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, तर मला सपोर्ट नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.